हॅलो टू ऑल. नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? खूप दिवस झाले मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला कारण हॉलिडेज आणि एक्झाममुळे. सो आज एक आपण इम्पॉर्टंट टॉपिक किंवा बीट ज्याला आपण म्हणू की एक क्वेश्चन जे की 2 मार्कला फ्रिक्वेंटली पूर्वीच्या एक्झाममध्ये आणि किंवा फ्युचरमध्ये येऊ शकतो. तर बेसिकली तो क्वेश्चन आहे, व्हाय पेनिसिलिन आणि प्रोबेनिसिड ॲडमिनिस्टर्ड इन द ट्रीटमेंट ऑफ व्हेनेरियल डिसीजेस. तर ह्या क्वेश्चनला टॅकल करण्यासाठी बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे की व्हेनेरियल डिसीजेस म्हणजे काय. सो व्हेनेरियल डिसीजेस आर नथिंग बट द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, द डिसीजेस which is transmitted during the sexual intercourse, that is called as sexually transmitted diseases from one person to another person. Okay, that is the venereal diseases. So basically penicillin, why penicillin and probenicid in the combined effect of drug. So the penicillin, we know very well that it is an antibiotic, beta lactam antibiotic or the narrow spectrum antibiotic. पेनिसिलिन जी वगैरे आपल्याला क्लासिफिकेशन त्याचं डीप माहिती आहे. सो पेनिसिलिन एक अँटीबायोटिक आहे आणि जे काही सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस बॅक्टेरिया थ्रू स्प्रेड होतात, म्हणजे बॅक्टेरियल पॉप्युलेशन ग्रोथ झाल्यामुळे जे काही इन्व्हॅजन किंवा पॅथोफिजिओलॉजीमध्ये जे काही अल्टरेशन येतं ड्यू टू दॅट बॅक्टेरिया, त्या बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन कमी करण्यासाठी किंवा त्यांचं जे काही निगेटिव्ह प्रोसेस आहे, जे फिजिओलॉजी आपली नॉर्मल फिजिओलॉजी डिस्टर्ब करायला त्यांची किंवा सिम्पटम्स रिड्यूस करण्यासाठी आपण काय करतो, पेनिसिलिनचा यूज करतो. मग बेसिकली प्रोबेनिसिडचा काय रोल आहे पेनिसिलिनसोबत. प्रोबेनिसिड तर अँटीबायोटिक नाही आहे, मग पेनिसिलिनला कसं सपोर्ट करतं प्रोबेनिसिड हे आपल्याला पाहायचं आहे. सो बेसिकली पेनिसिलिनचे जे हाफ लाईफ आहे ते खूप कमी आहे. जस्ट जवळपास किती 30 मिनिट्सची ज्याची हाफ लाईफ आहे, म्हणजे खूप कमी आहे. हाफ लाईफ कमी आहे म्हणजे काय, त्याचा इलिमिनेशन रेट खूप फास्ट आहे. इलिमिनेशन म्हणजे बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केलं त्याचं विदिन 30 मिनिट्स त्याचं काय होऊन जातं, इलिमिनेशन होऊन जातं. मग इलिमिनेशन जास्त असल्यामुळं काय होतं, जे काही बॉडीमध्ये आपलं फार्माकोडायनॅमिक ज्याला आपण म्हणतो, जे काही ड्रग किंवा आपल्याला ड्रग जे ॲक्शन देते बॉडीला, ते जे काही प्रॉपर्टीज आहेत किंवा प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग आहे ती खूप कमी असते. मग ती कमी असल्यामुळं काय होतं, ड्युरेशन ऑफ ॲक्शन जे आहे पेनिसिलिनचा तो खूप कमी असतो. त्यामुळे मग आपल्याला त्याचं थेरापॅटिक इफेक्ट किंवा ऑनसेट ऑफ ॲक्शन जे डिझायर्ड आहे किंवा रिक्वायर्ड आहे ट्रीटमेंटसाठी तो नाही मिळू शकत. मग जे काही इलिमिनेशन आहे पेनिसिलिनचं ते आपल्याला कमी करावं लागेल जर आपल्याला चांगला ड्युरेशन ऑफ ॲक्शन घ्यायचा असेल तर पेनिसिलिनचा. मग आता पहिल्यांदा आपल्याला असं माहिती पाहिजे की पेनिसिलिन इलिमिनेट कसं होतं, कोणत्या मेकॅनिझमने इलिमिनेट होतं, कोणत्या प्रोटीन चॅनलने किंवा ॲक्टिव्हली किंवा पॅसिव्हली सिक्रेशन किंवा ग्लोमरुलर फिल्ट्रेशन, कोणत्या ह्याच्या थ्रू मेकॅनिझम थ्रू ते इलिमिनेट होतं हे माहिती पाहिजे. तर जे काही पेनिसिलिन आहे ते इलिमिनेट होतं 2 मेकॅनिझमने. एक आहे ग्लोमरुलर फिल्ट्रेशन 10 to 20% आणि 80 to 90% जे आहे ते कसं होतं, ॲक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये. मग प्रोबेनिसिड काय करतं, जाऊन ॲक्टिव्हली ट्युब्युलर सिक्रेशन होत असताना ते ऑर्गॅनिक अनायन ट्रान्सपोर्टर नावाच्या प्रोटीनला ब्लॉक करतं, ज्या प्रोटीन थ्रू काय होतं, त्या चॅनल थ्रू ॲक्टिव्ह ट्युब्युलर सिक्रेशन होत असते पेनिसिलिनचं. मग प्रोबेनिसिड त्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला जेव्हा इनिबिट करते किंवा ब्लॉक करते, त्याच्यामुळे पेनिसिलिनचं जे काही इलिमिनेशन आहे ते खूप कमी होतं आणि ग्रॅज्युअली त्याची काय होते, हाफ लाईफ वाढते, म्हणजे ड्युरेशन ऑफ ॲक्शन वाढते आणि ब्लड स्ट्रीममध्ये पेनिसिलिनचा कंटेंट मेंटेन राहते. म्हणजे ड्युरिंग ऑनसेट देण्यासाठी किंवा ड्युरेशन ऑफ ॲक्शन देण्यासाठी ट्रीटमेंटमध्ये पेनिसिलिनचं जे काही ॲक्शन आहे ते प्रोलॉंग होतं बॉडीमध्ये ड्यू टू प्रोबेनिसिड. त्यासाठी काय होतं, प्रोबेनिसिड हे पेनिसिलिनसोबत आपल्याला कंबाईनमध्ये देतात, ज्यामुळे काय होतं, पेनिसिलिनचं इलिमिनेशन थांबतं काही वेळासाठी आणि ड्युरेशन ऑफ ॲक्शन वाढतो. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू.